देवती बळे धरिला सायाशे करुणियास उपाधीचा पूर्व पक्षी धातू अधिकारिले जन स्वये जनार्दन तिची झाले तुका म्हणे यासी नचले तातडी तुका म्हणे असे नचले तातडी अनुभवे गोडी येईल कळो पूर्व पक्षी धातो धिक्कारिले जन स्वये जनार्दन तिचे झाले पांडुरंगा करो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारू मी आता गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम स्वरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थं सराले स्थितं तं समाधिस्थ मूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजं ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयो मुखे अश्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायणगिरिं प्रब्रह्म स्वरूपम् अवतार धरिला जगिता पितिरे गुरु सेवा साधन गोधात टीकरी मुमुक्षो जना उद्धरी धरोनी करी नित्य नमितो सद्गुरु श्री राम गिरिजे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनाच्या शिवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण परमपूजनीय जगद्वंदनीय वेदविद्येचे पुतळे ब्रह्मविद्येचे सागर ज्ञानाचे पर्वत मूर्तिमंत वैराग्य स्वरूप आणि ज्यांनी या कलीच्या काळामध्ये आपला देह सदेह वैकुंठाला घेऊन जाणारे असे परमपुरुषार्थी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ज्यांचा 3 चरणांचा अभंग आहे आणि महाराजांना जी अवस्था प्राप्त झाली महाराज ज्या अधिकाराला प्राप्त झाले जी अवस्था त्यांना प्राप्त झाली आणि अशा उत्तम स्थितीमध्ये जे समाधान प्राप्त झालं ते कशामुळे झालं तर महाराजांनी तो भगवान परमात्मा देवती ही बळे धरिला सायस त्यांनी सायास केले प्रयत्न केले देवती ही बळे धरिला सायशे करुणिया नास उपाधीचा आणि सर्व प्रकारची उपाधी आहे ती आणि बळ लावून सायास करून या सर्व उपाधीचा नाश करून आणि त्यांनी देव प्राप्त करून घेतला महाराज त्यांनी आणखी काय केलं तर पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन कारण परमार्थामध्ये जे आड असणारे पूर्व पक्षी धातू म्हणजे हा प्रपंच आहे याच्यामध्ये स्त्री आहे पुत्र आहे जे काही लौकिक आहे सर्वस्वाचा ज्यांनी त्याग केला आणि सर्वस्वाचा त्याग करून स्वये जनार्दन स्वतःच ते भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झाले अशी उच्च स्थिती जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी प्राप्त केली। आणि एखादा जर म्हणला महाराजांनी जर एवढं सर्व सोडलं
एखादा सहज उठला आणि म्हणला मी देखील सर्वस्वाचा त्याग करतो, मी देखील घरदार त्याग करतो, पत्नीचा त्याग करतो, मलाही भगवंत तुम्ही आत्ताच्या आजच्या आज भेटू नका, तर महाराज सांगतात असं कधी होणार नाही. महाराज सांगतात तुका म्हणे अशी नचले तातडी. कारण ही गोष्ट तातडीची नाही, कारण हळूहळू ढाळे ढाळे केतुलेने एके वेळे तया मार्गाची निबळे निश्चित टाके. प्रयत्नाने निश्चित प्रयत्न करीत राहिलं तर हळूहळू निश्चित त्या भगवंताची प्राप्ती होईल. कधीतरी तो दिवस येईल, कधीतरी एक दिवस कोणत्या तरी जन्मी, आणि कधीतरी ती अवस्था असेल भगवान परमात्मा रे बाबा तुला देखील निश्चित आणि ती अवस्था प्राप्त होईल. त्याकरता प्रयत्न, त्याच्याकरता तातडी चालणार नाही. आणि महाराजांनी ती अवस्था प्राप्त करून घेतली. तो भगवान परमात्मा सृष्टीचा चालक मालक ब्रह्मांडाचा नायक असणारा आणि ज्यांनी प्राप्त केला असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारंगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, तसेच श्री क्षेत्र सरला बेटाचे हिंदू धर्म रक्षक परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज आणि ज्यांच्या अधिष्ठानाने हा अखंड हरिनाम सप्ताह आणि 179वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र धनगरवाडी आणि या ठिकाणी चालू आहे मोठ्या आनंदात उत्साहात. आज आपला सप्ताहाचा 3रा दिवस आहे आणि या 3ऱ्या दिवसाची सेवा परमपूज्य गुरुवर्य महाराजांच्या आज्ञेने आहे. आणि आपण सर्व या ठिकाणी एकाहून एक बळी आहे. महाराज मोठमोठे कीर्तनकार आहेत, गायनाचार्य, सर्व विद्वान मंडळी आहे, अनुभवी मंडळी आहे, सर्व संत महात्मे असतील, सर्व महाराज मंडळी, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवेला सुरुवात करू. विठ्ठल धनगरवाडीकर आहे, दिघीकर आहे, समस्त पंचक्रोशी मिळून असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. महाराज सर्व या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे धनगरवाडी यांचं आणि निवेदन आहे. आणि या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित सर्व पुरुष मंडळी, महिला मंडळी, चोपदार मंडळी, मृदुंगाचार्य असतील, सुंदर अशा प्रकारे साऊंड सिस्टीम, या ठिकाणी सर्वांना धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल योगीराज गंगागिरी महाराजांचा भव्य दिव्य असणारा हा सप्ताह आहे. कालच महाराजांनी सांगितलं, कीर्तनाच्या प्रारंभाच्या सुरुवातीला सांगितलं भूतो न भविष्यते, कारण असा असणारा हा सप्ताह आहे. सप्ते अनेक आहे महाराज, परंतु त्या ठिकाणी अखंड भजन नाही. अखंड भजन असणारा हा एकम अद्वितीय असणारा योगीराज गंगागिरी महाराजांचा सप्ताह आहे की ज्या सप्ताहामध्ये अखंड असणारं भजन आहे. आणि ही सप्ताहाची परंपरा सर्वांना ज्ञात आहे. योगीराज गंगागिरी महाराज आणि योगीराज गंगागिरी महाराजांनी लावून दिलेली ही परंपरा आहे. योगीराज गंगागिरी महाराजांच्या तपश्चर्याचं हे प्रतीक आहे, तपश्चर्याचं फळ आहे महाराज. कारण ज्या सप्ताहामध्ये महाराज सांगतात पंढरीचा पांडुरंग परमात्म्याला देखील पंढरीला करमत नाही. महाराज ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारंगिरी महाराज कायम कीर्तनातून सांगायचे की तो पांडुरंग परमात्मा देखील आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आहे. कारण या ठिकाणीच ब्रह्मा विष्णू महेश आहे, या ठिकाणी साक्षात तो पांडुरंग परमात्मा आहे. आणि या ठिकाणी अन्नपूर्णा माता आहे. बघा ज्या वेळेस श्री क्षेत्र पंढरपूरला सप्ताह झाला, महाराज पंढरपूरला सप्ताह झाला आणि त्या ठिकाणी योगीराज गंगागिरी महाराजांनी जीवनामध्ये कधी स्त्रीला स्पर्श केला नाही. महाराज त्या ठिकाणी एका स्त्रीच्या डोक्यावर हात ठेवला आणि हात ठेवल्यानंतर काही भावी भक्तांनी विचारलं, महाराज आयुष्यभर कधी स्त्रीच्या आणि
स्त्रीला स्पर्श केला नाही महाराजांनी का हात ठेवला असाल तर सांगितलं या अन्नपूर्णा माता आहे. म्हणजे याचा अर्थ अन्नपूर्णा माता देखील प्रत्यक्ष रूपाने आपल्या या सप्तामध्ये आहे. आणि परमपूज्य गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक रामगिरीजी महाराज आणि ज्यांनी हा सप्ताह वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आणि पूर्ण जगद्गुरु जे कार्य करतात ते कार्य महाराजांचं आहे. महाराज धर्माचं कार्य विशेष महान असणार आणि महाराजांचं कार्य आहे. आणि महाराजांनी या सप्ताहाची परंपरा भव्य दिव्य महाराजांनी सांगितलं. ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांनी हा सर्व समाज जोडला. महाराज सर्व समाज जोडला. परंतु गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक रामगिरीजी महाराज या सप्ताहाची भव्य दिव्य असणारी परंपरा टिकवत आहे. महाराज बघा कालच महाराजांनी सांगितलं तलवाड्याच्या सप्त्याला पेटामध्ये पूर होता. पेटामध्ये पूर असताना महाराजांनी बघा ती नाव देखील व्यवस्थित नव्हती. ती नाव देखील काही त्या नावेमध्ये पाणी येत होतं तरी देखील महाराजांनी आणि एवढे प्रयत्न प्रशासनाने आणि त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही तरी देखील महाराजांनी बेटाची आपली नाव काढली. परंतु आणि नाव त्या ठिकाणी वांजरगावला गेले महाराज आणि महाराज सप्त्याला गेले की ही परंपरा महाराजांनी आणि तेव्हा टिकवलेली आहे. तर महाराजांचं फार मोठं आणि या कार्यामध्ये कारण असे गुरु आपल्याला लाभले हे आपलं परम भाग्य आहे. आणि अशा संत महात्म्यांनी आपल्याला तो भगवान परमात्मा त्यांनी देखील प्राप्त केलेला आहे महाराज. आणि आपल्याला देखील या भगवान परमात्म्याची ओळख करून देणारे योगीराज गंगागिरी महाराज आहे. महाराज योगीराज गंगागिरी महाराज नसते तर आपल्याला परमार्थ कळला नसता, भजन भक्ती कळली नसती. काय आहे एकादशी, काय आहे पंढरीची वारी, काय आहे ज्ञान, काय आहे भक्ती, काय आहे तुळशीची माळा आणि भगवंताचं नाम हे काही देखील कळलं नसतं महाराज. परंतु योगीराज गंगागिरी महाराज संतांचा अवतारच आणि जगाच्या कल्याणाकरता असतो. कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. कारण संत महात्मे या जगाच्या कल्याणाकरताच ज्यांचा देह
असतो महाराज. आणि ज्यांनी स्वतः त्या देवाला प्राप्त केलं महाराज, त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतली, आपल्यालाही तिची ओळख करून दिली. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये तेच सांगतात, देवती ही बळीला देवती ही बळे धरिला सायशे. कारण तो देव त्यांनी महाराज धरला महाराज, आपल्या ताब्यामध्ये बळाने शक्तीने धरला महाराज. अगोदर देव शब्दाची व्याख्या बघा, व्याकरणामध्ये देव शब्दापासून देव धातूपासून देव शब्द निर्माण होतो. कारण देव शब्द म्हणजे दिव्यता, ज्याच्यामध्ये दिव्यता आहे. बघा, ऐका यशस्त्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सहाय गुणवर्य वस्ती जे. बघा, देव कोणाला म्हणावं की ज्याच्या ठिकाणी यश आहे, यशस्वी आहे, स्त्री म्हणजे लक्ष्मी आहे, यशस्वी औदार्य आहे, जो उदार आहे. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान आहे, वैराग्य आहे, ऐश्वर्य आहे, अशा आणि षडगुणाने संपन्न असणारा तो भगवान परमात्मा आहे. आणि आपणही देवच आहोत, आपणही त्या भगवान परमात्म्याचे ईश्वरांश जीव विनाशी चेतन अमल सहज सुखराशी. कारण हा जीव देखील त्या भगवान परमात्म्याचा अंश आहे. आपण देखील त्याच्यासारखंच आहोत, दिव्य आहोत, तेजस्वी आहोत, शक्तिवान आहोत, सामर्थ्यवान आहोत. परंतु आपण आपल्या स्वरूपाला आणि विसरलेलो आहोत, आपण संकुचित झालेलो आहोत, आपला आत्मस्वरूप आणि आपण विसरलेलो आहोत. विठ्ठल आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची विस्मृती झालेली आहे. बघा, एकदा एक प्रसंग घडला. एक मनुष्य शेतामध्ये राहत होता. पूर्वीचा काळ होता. आता रात्रीची वेळ होती. रात्री गेला आणि आपली जी झोपडी होती त्याच्यामध्ये गेला. आता गेल्याच्या नंतर सर्व अंधार होता. त्या ठिकाणी अंधार होता आणि काहीतरी त्या ठिकाणी दोरी पडलेली दिसली. आता दोरी पडलेली दिसली, त्याला असं वाटलं की हा सर्प आहे. असं वाटलं सर्प आहे. घाबरून गेला तो, घाबरून गेला. आता काय करावं, सर्प आहे. त्यांना काय केलं, अगरबत्त्या लावल्या महाराज. आता सर्प आहे, कमीत कमी याची पूजा जर केली तर निघून तर जाईल. अगरबत्त्या लावल्या तरी सर्प हलायला तयार नाही. तर सर्प हलायला तयार नाही. नंतर त्याने काय केलं, हनुमान चालीसाचा पाठ केला. हनुमान चालीसाचा पाठ सुरू केला तरी सर्प हलायला तयार नाही. आता काय करावं, त्याचं बरं घाबरून होतो आणि घामाने ओलाचिंब झाला. आता काही प्रयत्न केले तरी तो सर्प त्या ठिकाणी हलायला तयार नाही. शेवटी त्याने असं ठरवलं, आपल्याला आरतीच करावं लागेल. जोपर्यंत याची आपण आरती करणार नाही तोपर्यंत हा या ठिकाणी हलणार नाही. आता त्याने काय केलं, त्या ठिकाणी दिवा लावला. दिवा लावला आरती करण्याकरता दिवा लावला तर दिसलं तो सर्प नव्हता. त्या ठिकाणी दोरी पडलेली रजोवरी घासे मिथ्या सर्प भासतो महाराज, त्याप्रमाणे हा देह आपण नसताना हा देह आपल्याला आपला भासतो महाराज. कारण संत महात्मे सांगतात आपणच देव आहोत, परंतु आपल्याला त्या
स्वरूपाची विस्मृती झालेली आहे. देवाची बरे देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे देवाची बरे देवाची बरे तुका म्हणे खरे तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे देवाची बरे देवाची बरे देवाची बरे दोनदा सांगितलं. अमर आहा खरे की पहा खोटे ते. बघा तुम्ही अमर आहा एकदा सांगितलं नाही, दोनदा सांगितलं म्हणजे तुम्ही खरोखर आणि देवच आहात, परंतु त्या देवाची स्वरूपाची विस्मृती झालेली आहे. परमपूज्य गुरुवर्य महाराज कायम उदाहरण सांगत असतात. राजहंस पक्षी हिमालयात राहणारा मोती खाणारा एकदा सहज आणि उडत उडत आला महाराज सरोवरावर आला पाणी पिण्याकरता. त्या गाळामध्ये पडला, चिखल सर्वांगाला लागला आणि त्या ठिकाणी कावळे होते. आपलं स्वरूप विसरला. त्याला असं वाटलं मी देखील कावळा आहे. कावळ्यामध्ये राहायला लागला, स्वतःला कावळा समजायला लागला. त्याच वेळेस एक दिवस त्या ठिकाणी एक राजहंस पक्षी आणि आला. म्हणले हा तर आपल्या जातीचा आहे, आपल्या जातीचा आहे, कावळ्यामध्ये कसा राहतो. आता त्या ठिकाणी तो जवळ आला, बाकीचे पक्षी उडायला लागले, हा देखील उडायला लागला. अरे म्हणले थांब. त्याला थांबवलं. म्हणले मी का मला थांब म्हणले. अरे म्हणले तू आमच्या जातीचा नाही. म्हणले मी तुमच्या जातीच नाही, मी देखील कावळा. बघा म्हणले ते कावळे काळे, मी देखील काळा. अरे म्हणले तुला तुझ्या स्वरूपाचं विस्मरण झालेलं आहे, या सरोवरामध्ये स्नान कर म्हणले. त्याला सरोवरामध्ये स्नान करायला लावलं. बघ म्हणले आता बस माझ्या जवळ. बसल्यानंतर बघ पाणी आता स्थिर झालं. बघ तू देखील पांढरा, मी देखील पांढरा. आणि स्वरूपाची स्वस्वरूपाची ओळख करून देणारे सद्गुरू आहे विठ्ठल संत महात्मे ओळख करून देतात. अरे बाबा तूच देव आहे. आता लोकांना देव म्हणतात. काहींना प्रश्न केले, म्हणले महाराज आम्ही देव आहे, आता आमच्याने आणि काहीच होत नाही, आमच्याने तर पाऊसही पडत नाही, आम्ही जर देव आहोत. आता लोक म्हणतात ज्याच्याने पाऊस पडतो तोच देव आहे. बघा देव सर्वांना कळत नाही. ज्यावेळेस गोकुळामध्ये आणि सर्व गोपाळवासी त्या इंद्राची पूजा करीत होते महाराज, कारण त्यांनाही भगवान परमात्मा कळलं नाही. कारण त्यांना असं वाटत होतं तो इंद्रच पाऊस पाडणार आहे, जो पाऊस पाडणार आहे तोच देव आहे. तेव्हा भगवंताने सांगितलं अरे तुम्ही त्या इंद्राची पूजा करू नका. आणि तुम्हाला भगवंताने सांगितलं मीच देव आहे, आपण गोवर्धनची पूजा करू. आणि स्वतः भगवंताने त्यांना स्वतःची ओळख करून दिली महाराज. जो गोकुळवासियांना भगवान परमात्मा कळाला नाही आणि लोकांना जरी संत महात्म्यांनी सांगितलं तुम्ही देव आहात, तुम्ही देव आहात, ते म्हणतात आम्ही कसे देव आहे, आमच्यामध्ये काय सामर्थ्य आहे. विठ्ठल विठ्ठल तर आपण देव आहोत आणि देव आपल्या जवळ आहे महाराज. साधू संतांनी देव तिही बळे धरिला सायासे करून या नास उपाधीचा. देव जवळ आहे. जवळी असता जगजीवन का धांडोळे सेवन एकाग्र करी मन तिने होईल समाधान रे. जवळी आहे तो भगवान परमात्मा आणि एकदम आपल्या हृदयामध्ये फक्त या उपाधी आहे महाराज.
या उपाधीमुळे तो भगवान परमात्मा कळत नाही आणि आपल्याला त्या भगवान परमात्म्याची ओळख करून देणारे सद्गुरू गंगागिरी महाराज आहेत, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज आहेत, परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज आहेत. महाराज हे संत महात्मे त्या देवाची ओळख करून देतात. कारण तो भगवान परमात्मा बघा, या जगामध्ये दोन गुरु आहे, एक सद्गुरू आहे आणि एक मिथ्या गुरु आहे. बघा मिथ्या गुरु काय करतात, कालच महाराजांनी सांगितलं मिथ्या शब्दाचा अर्थ स्वतःहून विलक्षण सतही नाही आणि असतही नाही. मिथ्या शब्दाचा अर्थ सांगितला एक आहे मिथ्या गुरु. बघा मिथ्या गुरु काय करतात, संसाराविषयी आपली आसक्ती जडवतात. संसाराविषयी आपण संसार बंधनामध्ये फसलो पाहिजे, संसाराविषयी आसक्ती जडवतात. आपल्याला धनसंपत्ती ऐश्वर सर्व कसं प्राप्त होईल याकरता मिथ्या गुरु प्रयत्न करतात आपल्याला या संसारिक कामना याच्यामध्ये. परंतु सद्गुरू जे आहे महाराज ते काय करतात, ते आपल्याला सत्य वस्तूची प्राप्ती करून देतात. सत्य वस्तू काय आहे या जगामध्ये, आणि रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताची. आणि ते संत महात्मे आपल्याला आणि ते सद्गुरू जेव्हा ते सद्गुरू आणि परमपूज्य गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक रामगिरीजी महाराज आणि महाराजांसारखे जर गुरु आपल्याला भेटले महाराज, तर ते आपल्याला आपल्या स्वरूपाची आणि ओळख करून देतात. तू कोण आहेस, तू ते ब्रह्म आहे. विठ्ठल विठ्ठल साधन आहे आणि साध्य तो भगवान परमात्मा आहे. आपण साधक आहोत. जोपर्यंत त्या देवाची आणि आपल्याला आपली उपाधी जात नाही, जोपर्यंत अध्ययन जात नाही, तोपर्यंत त्या देवाची प्राप्ती होत नाही. सद्गुरू तोपर्यंतच आहे जोपर्यंत जोवरी अर्जुना तो बोध भेटीची मना, तोवरी या साधना भजावीची लागे, तोपर्यंत ज्या साधना आहे आणि तोपर्यंत सद्गुरू आहे महाराज. एकदा ज्ञान झालं आणि गुरु आणि शिष्य वेगळे राहत नाही, ते तद्रूप होतात महाराज. परंतु ते ज्ञान सर्वांना होत नाही. विठ्ठल ते ज्ञान होत नाही, कारण संत महात्म्यांना ते ज्ञान झालं महाराज. देवतीही बळे धरेला सायाशे, परंतु आपण बळ लावित नाही महाराज. आपण कुठेही बळ लावतो, म्हणून तो भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त होत नाही. संत महात्म्यांनी सायास केले, संत महात्म्यांनी प्रयत्न केले, उपाधी घालवण्याकरता प्रयत्न केले. आपण काय प्रयत्न करतो बघा, आपण फक्त बोलू शकतो बघा. इथलं नाही सांगत बरं का, सर्व या ठिकाणी सर्व ज्ञानी आहे, विद्वान आहे. बघा आपण फक्त बोलू शकतो, आपण कंबर बांधूनही बोलू शकतो की सर्व काही मिथ्या आहे. उठा जागे भरे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. आपण सांगू शकतो धनदारा पुत्रजन बंधू स्वैरे पिशून, सर्व मिथ्याये जाणून शरण रेगा देवाशी. आपण सांगू शकतो, परंतु प्रॅक्टिकल अनुभव फार वेगळा आहे महाराज. त्या देवाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणं फार वेगळं आहे महाराज. कारण महाराज सांगतात करणी करता तीर कापे. कारण एवढं भगवंताची प्राप्ती सोपी नाही महाराज. बघा धनसंपत्तीचा त्याग, मिथ्या म्हणणं, धनदारा पुत्रजन, संपत्ती ऐश्वर्य सर्व काही मिथ्या म्हणणं फार सोपं आहे महाराज. बघा पांडव होते, पांडवांनी कशा करता महाभारत झालं. पांडवांचं युद्ध होण्याचं कारण या प्रॉपर्टी करताच महाराज. बघा पांडवांना, कौरव पांडवांचं युद्ध होण्याची काही गरज नव्हती, परंतु ह्याच प्रॉपर्टी करता भगवान देखील प्राप्त झाला, तरी देखील आणि त्या प्रॉपर्टी करता युद्ध आहे महाराज. बघा महाराज उदाहरण सांगत असतात विश्वामित्र ऋषीचं.
विश्वामित्र ऋषी त्या मानाकरता महाराज रात्री त्या वशिष्ठ ऋषीच्या डोक्यामध्ये दगड घालायला जातो महाराज. बघा, मानापानाचा त्याग होणं एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. पद प्रतिष्ठेचा त्याग होणं एवढी सोपी गोष्ट नाही. जे विश्वामित्र ज्यांनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली ते विश्वामित्र आणि रात्री त्या वशिष्ठ ऋषीच्या डोक्यामध्ये दगड घालायला जातात. बघा, कुठं राहिला तो देव, कुठं राहिली ती उपाधी. केव्हा त्या उपाधीचा त्याग होईल महाराज. म्हणून त्या उपाधीचा त्याग होणं आणि एवढी सोपी गोष्ट नाही. विठ्ठल मोठमोठे साधू संत आहे, मोठे मोठे साधू संत ते बहुसायास केले, प्रपंच असताना मन नाही गुंतले. बघा, मोठमोठे साधू संत प्रपंचात राहून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज काय आदर्श आहे महाराजांचा, कशामध्ये मन गुंतलं नाही महाराज. सर्व जे काही धन होतं ते सर्व वाटून दिलं, पुन्हा मागितलंही नाही. पुन्हा ज्या काही लिहिण्याच्या त्या वया होत्या महाराज त्या सर्व इंद्रायणीमध्ये डुबून दिल्या. संसाराच्या नावे नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. ज्या संत महात्म्यांनी सर्वस्वाचा त्याग केला महाराज, सर्व उपाध्याचा त्याग केला, या जगामध्ये तो भगवान परमात्मा प्राप्त केला आणि सर्वत्र भजन भक्तीचा आणि प्रचार केला महाराज. संत महात्मे त्या संसारामध्ये गुंतले नाही महाराज. कान्होबा पाठकांचं उदाहरण सर्वांना माहीत आहे. अलिप्त कमळ जळी जैसे आणि असे संत महात्मे, कारण या जन्माचं या जीवनाचं मुख्य कर्तव्य, आद्य कर्तव्य तो भगवान परमात्मा प्राप्त करून घेणं आहे महाराज. सामान्य धर्म आहे, विशेष धर्म आहे. सामान्य धर्म बघा, सर्वांना ग्रस्ताश्रमाचं सर्व कर्तव्य पार पडणं हे आवश्यक आहे बघा. आणि धर्म, अर्थ, काम, मोक्ष सर्वांना प्राप्त करणं हे आवश्यक धर्म आहे. परंतु परम धर्म आहे की तो मोक्ष प्राप्त करून घेणं, तो देव समजणं, देव कळणं हे सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. विठ्ठल म्हणून संत महात्म्यांनी देवतेही बळे धरिला सायशे करून या नास उपाधीचा. त्यांनी सर्व उपाध्या घालवल्या महाराज. आपण आपला काय परमार्थ आहे, आपले एवढे प्रयत्न आहे का?
बघा संत महात्म्यांचे कुठं आहे योगीराज गंगागिरी महाराजांचे देवा करता किती प्रयत्न आहे, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांचे देव प्राप्ती करता किती प्रयत्न आहे, अहोरात्र भजन, अखंड चिंतन, अखंड साधना, परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज देव प्राप्ती करता किती प्रयत्न आहे महाराज, देव प्राप्ती करता त्यांचे एवढे प्रयत्न आहे, आपले आहे का हो तेवढे, आपले तर आपले दर्या में खसखस, आपले प्रयत्नच नाही महाराज, बघा दर्या म्हणजे समुद्र, समुद्रामध्ये खसखस, काय प्रयत्न आहे आपले, त्यांच्या प्रयत्नाला आपले प्रयत्न काहीच नाही महाराज, त्यांचे प्रयत्न असे आहे, आपलं काय परमार्थ, त्यांच्या पुढे आपला काहीच परमार्थ नाही, काहीच भजन नाही महाराज, काही चिंता नाही. बघा एकदा आपलं किती भजन आहे, एकदा तीर्थयात्रेमध्ये आम्ही यमुनोत्रीला जात असताना महायोगी पायलट बाबा त्यांचा आश्रम होता, त्या ठिकाणी एका महात्म्याचा सत्संग झाला. आता त्या महात्म्याने एक उदाहरण सांगितलं होतं, भजन आपण एवढं करायला पाहिजे, आपण काहीच भजन करू शकत नाही, एवढं भजन केलं पाहिजे, एवढं भजन केलं पाहिजे, आणि आपलं भजन कितपत आहे. त्यांनी एक उदाहरण सांगितलं. एक वेळेस असा प्रसंग घडला, हिमालयामध्ये एका महात्म्याने एका गुफेमध्ये राहून फार तपश्चर्या केली. आता फार तपश्चर्या केली, काही वर्ष लोटले, एक दिवस त्याने डायरेक्ट त्या देवाला चॅलेंज दिला, म्हणले माझं फार भजन झाले म्हणले, आणि मला आता याचा काहीतरी मोबदला पाहिजे, मी जे भजन केलं त्याचा मला मोबदला पाहिजे, मी फार तपश्चर्या केली, जीवनामध्ये फार भजन केलं, त्याचा मोबदला पाहिजे. आता देव आहे महाराज, तो या जगाचा चालक मालक आहे, त्याने जे आपल्याला दिलं त्याच्या ऋणातून आपण कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही, असं तो महात्मा म्हटल्याबरोबर तो भगवान परमात्मा आहे. आणि त्या ठिकाणी त्यावेळेस त्या ठिकाणी दुष्काळ पडला महाराज. दुष्काळ पडल्याच्या नंतर आणि दुष्काळ पडला, पाणी पिण्याकरता पाणी नाही राहिलं, आणि भगवंताने एक मायावी स्त्रीचं रूप धारण केलं. भगवान परमात्मा त्या महात्मेच्या गुफेजवळून जात असताना, स्त्रीचं रूप आहे, डोक्यावर हंडा आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे, पाणी घेऊन जात असताना या महात्म्याने आरुळ दिली. अहो म्हणले मातोश्री, मला देखील पाणी पिण्याकरता द्या, मी फार दिवसाचा तहानलेला आहे, मला देखील पाणी पाहिजे. आता ते भगवंत रूपी ती स्त्री त्या ठिकाणी आली. आल्याच्या नंतर म्हणले मी याच्यातलं जल देईन म्हणले, परंतु जेवढं काही तुम्ही आजपर्यंत भजन केलं आणि भजन केल्याचं मी अर्ध पाणी देते, तर अर्ध भजन मला द्यावं लागेल म्हणले. आजपर्यंत जेवढं काही हरकत नाही म्हणले, घेऊन टाका. संकल्प सोडला आणि त्याबरोबर त्या स्त्रीने पाणी दिलं. म्हणले अहो म्हणले माझी तहान भागली नाही, अजून पाणी द्या. म्हणले पुन्हा तुम्ही जेवढं पुण्य केलेलं असाल ते पुण्य तुम्ही संकल्प सोडा. तो संकल्प सोडला, सर्व घडाभर पाणी दिलं तरी त्या महात्म्याची तहान भागली नाही. त्यावेळेस आकाशामधून भगवंताची आकाशवाणी झाली. अरे म्हणले मूर्खा, तू म्हणतो मी जेवढं भजन केलं मला त्याचा मोबदला द्या. अरे तुझ्या कुट्याच्या समोरून रात्रंदिवस झरणा वाहत होता, त्या झरण्याचं तू किती पाणी पिलास, त्या झरण्याचं किती पाणी पिला, रात्रंदिवस स्नानही करीत होता, पाणी पित होता, कधी त्याचा तू मला मोबदला मागितला नाही. तुझ्या भजनाचा फक्त मोबदला एवढं घडाभर पाणी आहे. सांगण्याचं तात्पर्य या संत महात्म्यांसारखा आपला परमार्थ नाही. देव प्राप्ती करता आपले प्रयत्न नाही महाराज, शून्य प्रयत्न आहे. तरी आम्ही खसखशी एवढे सुद्धा आपले प्रयत्न नाही. त्या देवाच्या प्राप्ती करता काय सोडू शकतो बघा आपण, देवाच्या प्राप्ती करता आपण काही सोडू शकत नाही. संत महात्म्याने सर्व काही सोडलं, आपण भोजन सोडू शकत नाही, आपण झोप भरपूर घेतो, सर्व काही लागतं महाराज आपल्याला. देवा करता आपण काय सोडू शकतो, संत महात्म्याने सर्व सोडलं महाराज. दिन रजनियाची धंदा, दिन रजनियाची धंदा, दिन रजनियाची धंदा, दिन रजनियाची
महाराजांनी रात्रंदिवस भजन केलं त्या परमात्म्याचं. दिनरजनी हाची धंदा. रात्रंदिवस बघा महिपती महाराजांनी तुकाराम महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे. त्यामध्ये बघा तुकाराम महाराजांना ज्यावेळेस झोप यायची महाराज त्यावेळेस शेटी बांधून ठेवायची. झोपच येऊ नये एवढं आपल्याकडून भजन गाडावं म्हणून महाराज एवढा आपला प्रयत्न नाही. महाराज एवढ्या उपाधीचा आपण त्याग करू शकत नाही. आपण साधारण तंबाखू सोडू शकत नाही महाराज. साधारण तंबाखूचा आपल्याकडून त्याग होऊ शकत नाही. म्हणून हे संत महात्मे त्यांनी एवढ्या सर्व उपाध्या बघा संत महात्म्यांनी सर्वस्वाचा सर्व उपाध्यांचा त्याग केला महाराज. बघा हे सर्व उपाध्या आहे पद प्रतिष्ठा सर्व काही उपाध्या परंतु एवढ्या सर्वांचा त्याग होणं आपल्याला ते शक्य नाही महाराज. बघा जगद्गुरु शंकराचार्य महाराज उदाहरण सर्वांनी ऐकलेलं आहे की ज्या वेळेस जगद्गुरु शंकराचार्य महाराज भिक्षा मागण्याकरता गेले आणि एक हस्तामलक नावाचा मुलगा त्यांनी बघितला. महाराज कायमी उदाहरण सांगत असतात ललाटावर ब्रह्मतेज आहे निश्चिता ब्रह्मज्ञानी आहे. घरच्यांसोबत बोलत नव्हता लहानपणापासून बोलत नव्हता आणि घरच्यांनी विचारलं. शंकराचार्य महाराजांनी त्या मातोश्री भिक्षा वाढण्याकरता आल्या म्हणले मला भिक्षा नको आहे मला हा मुलगा देऊन टाका. त्यावेळेस महाराजांनी त्याला प्रश्न विचारला शिशो कश्य कुतो श्रीगंता इन्नावते त्वं कुतागतोषि. हे शिशु तू कोण आहेस कुठून आला तुला कुठं जायचं आहे. त्याबरोबर त्याने उत्तर दिलं नहं मनुष्य न च देव यक्षो न ब्रह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर न चहम निजबोध रूपः. मी कोण आहेस ब्राह्मण नाही क्षत्रिय नाही वैश्य नाही शूद्र नाही मी तू आत्मा आहे. बघा संत महात्म्यांनी सर्व या आणि उपाध्या त्यांना या उपाध्या नको आहेत आणि मी स्वतः आत्मस्वरूप आहे. अहम ब्रह्मास्मी तत्वमशी सद्गुरु ओळख करून देतात ते तत्व तू आहेस. म्हणून संत महात्म्यांनी सर्व उपाध्या बाजूला केल्या आणि तो देव आणि सायसाने प्रयत्नाने धरला महाराज. त्यांना सर्वदूर त्या भगवान परमात्म्याचा अनुभव आला. हे जग राहिलं नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रमामंगळ जनविजयन झाले अम्मा विठ्ठल नामा प्रमाण. सर्वत्र तो भगवान परमात्मा दिसायला लागला. आपल्याला दिसतं गाव त्यांना माणसामध्ये दिसला आपल्याला कोणातच दिसत नाही महाराज. आपल्याला माणसामध्ये काय दिसतं गाढवं दिसतं महाराज बैल दिसतात. बघा एखाद्या जर चुकलं ना आपण काय म्हणतो त्याला अरे गाढवा तुला कळत नाही का. बघा माणसामध्ये आपल्याला स्पष्ट गाढवं दिसते. संत महात्म्यांना प्रत्यक्ष देव दिसला परंतु आपल्याला गाढवं दिसतात. एखाद्याला म्हणतो अरे बाबा अरे काय बैलासारखं करतोस. बघा माणसामध्ये आपल्याला बैल दिसतात महाराज माणसामध्ये गाढवं दिसतात माणसामध्ये आपल्याला कुत्रे दिसतात. संत महात्म्यांनी देवाला बघितलं. सर्वभूती पाहे का वासुदेवा सर्वभूती पाहे का वासुदेवा सर्वभूती पाहे का वासुदेवा सर्वभूती पाहे का वासुदेवा
प्राप्त झाला त्यांना. कारण हा अभंग फार वेदांतिक अभंग आहे महाराज. याचे दोनही अर्थ होते. सगुण रूपाने तो भगवान परमात्मा प्राप्त झाला आणि निर्गुण जर उपाधीचा नाश केला तर तो भगवान परमात्मा आत्मस्वरूप प्राप्त झाला महाराज. दोनही आणि विचाराने या अभंगाचा अर्थ फार विस्तीर्ण आहे. आणि तो भगवान परमात्मा अनेक संत महात्म्यांनी सगुण रूपाने तर अनेकांनी प्राप्त केला. तोच भगवान परमात्मा सगुण रूपाने संत महात्म्यांनी आपल्या भावाच्या बळाने आणि सायासाने त्या भगवान परमात्माला प्राप्त केलं महाराज. कारण तो भगवान परमात्मा सावत्या माळ्यासोबत महाराज तो भगवान परमात्मा कृपू लागला महाराज. नरहरी सोनारा सोबत तोच भगवान परमात्मा घडू कुंकू लागला महाराज. कबीराचे मागे शेले बनू लागे. नवे नवे नामदेव महाराज आहे महाराज. नामदेव महाराजांना जीवनामध्ये 36 वेळा त्या भगवान परमात्म्याचं दर्शन झालं महाराज. एकनाथ महाराजांच्या घरी तर काम केलं हे सर्व उदाहरण आपणा सर्वांना माहीत आहे. एक त्रिलोचन दास नावाचे भक्त होते महाराज. त्यांच्या घरी अंतर्यामी रूपाने भगवान परमात्म्याने काम केलं. ती कथा फार मोठी आहे परंतु बघायला वेळ नाही. असे संत महात्मे ज्यांनी प्रयत्न केले, सायास केले, सर्व उपाधीचा नाश केला आणि स्वतःच ते ब्रह्म झाले, ते आत्मस्वरूप त्यांच्या ठिकाणी आणि तो भगवान परमात्मा बळाने धरला महाराज. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. देवती धरिला सायास. देवती धरिला सायास. धरिला सायास.
अभंगामध्ये कीर्तन आपण आटपून घेऊ. अभंगाचं चिंतन फार विस्तृत आहे, परंतु भगवान परमात्मा या संत महात्म्यांनी सर्व उपाध्या दूर ठेवून त्याला प्राप्त केलं महाराज. सर्वदूर ज्यांना भगवान परमात्मा दिसायला लागला महाराज, अशी अवस्था या संत महात्म्यांची झालेली आहे महाराज. जसं ज्ञानाच्या सप्त भूमिका आहे महाराज. शुभेच्छा, सुविचारणा, असंशक्ती, पदार्थ, भाविनी, तुर्यगा या ज्ञानाच्या सप्त भूमिका आहे. त्यामध्ये पदार्थ भाविनी, पदार्थ ज्यांच्या दृष्टीला राहिले नाही महाराज, सर्वदूर तो भगवान परमात्मा झालेला आहे आणि स्वतःच ते देव झाले. बघा, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांचा वौरीतला एक फोटो होता महाराज. असे महाराज बसलेले आहे, महाराजांची वृद्ध दृष्टी आहे महाराज. ती अवस्था स्वतः ते जनार्दन झाले महाराज. स्वतः ती अवस्था, स्वतः तो भगवान परमात्मा ज्यांनी प्राप्त करून घेतला. आणि कशाद्वारे प्राप्त केला तर महाराज, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दनतेची झाले. सर्वस्वाचा त्याग केला महाराज. आता या जगतामध्ये त्यांना कर्तव्य शेष राहिलं नाही महाराज. ते बोलतील ते शास्त्र आहे महाराज. ते बोलतील ते शास्त्र, ते चालतील आणि ते स्वतःच ब्रह्म आहे महाराज. त्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाले. या जगतामध्ये त्यांना कोणतंही कर्तव्य शेष राहिलं नाही महाराज. तर अशी अवस्था ज्यांना प्राप्त झाली आणि महाराज सांगतात, याकरिता कोणी जरी म्हणलं ही अवस्था मला देखील पाहिजे, मलाही तो देव पाहिजे, मलाही देव भेटला पाहिजे, महाराज सांगतात तो देव एवढं भेटणं शक्य नाही, अशक्य नाही, परंतु कठीण आहे. आणि निश्चित प्रयत्न केले तर निश्चित तो भगवान परमात्मा प्राप्त होऊ शकतो, भेटू शकतो, अंतरात्मा प्रगट होऊ शकतो. त्याकरता महाराज सांगतात, तुका म्हणे अशी नचले तातडी. तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे यासी नचले तातडी. 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 तुका म्हणे यासी नचले